लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे, किती बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, ज्यांची पूर्वी रक्कम मिळालेली नव्हते अशा बहिणींना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे का, याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पूर्ण डिटेल्स माहिती नक्की शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितामुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या ठिकाणी पॉइंट ध्यानात ठेवा, आजपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता ज्या बहिणी पेंडिंगमध्ये होते, ज्यांचे हप्ते मिळालेले नव्हते अशा बहिणींना सुद्धा या ठिकाणी हप्ता मिळणार आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितामुळे थांबलेली प्रक्रिया याचा जो पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे 12,87,503 भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आधार सीडिंग ज्या महिलांचे राहिलेले होते, ज्यांचे आधार लिंक नव्हते अशा सर्व भगिनींच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींच्या खात्यावरती ही रक्कम या महिन्यामध्ये पूर्णपणे जमा केली जाणार आहे। आजपासून याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। ही योजना का विशेष आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी, त्यानंतर सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे। त्यानंतर सशक्तीकरण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या निधीचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे आजपासून वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। अशाच अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळत जाईल। धन्यवाद।